स्वामी समर्थांची अनोळखी कथा मागता केलेल्या भक्तीचं सामर्थ्य। श्री स्वामी समर्थ महाराज हे अक्कलकोटमध्ये अवतरलेले एक अद्वितीय संत होते। त्यांना अक्कलकोट स्वामी महाराज म्हणून ओळखलं जातं। 19व्या शतकात त्यांनी महाराष्ट्र, कर्नाटक आणि संपूर्ण भारतात आपल्या चमत्कारांनी आणि उपदेशांनी भक्तांना योग्य मार्ग दाखवला। त्यांच्या जीवनातील अनेक कथा प्रसिद्ध आहेत। आजार बरा करणं, संकटातून बाहेर काढणं, भक्तांच्या प्रश्नांना मार्गदर्शन देणं। पण एक कथा अशी आहे जी फार कमी लोकांना माहिती आहे। ती म्हणजे जो भक्त काही मागता फक्त नमन करतो, त्याच्या आयुष्याची जबाबदारी मी स्वतः घेतो। ही कथा फक्त एक प्रसंग नाही, तर खरी भक्ती कशी असावी याचं दैवी उदाहरण आहे। अक्कलकोटचे दिव्य स्वरूप। अक्कलकोट हे आज सोलापूर जिल्ह्यात आहे। स्वामी समर्थांनी येथेच आपलं बरंच आयुष्य व्यतीत केलं। हजारो लोक दररोज त्यांच्या दर्शनासाठी येत। कोणी आरोग्यासाठी, कोणी पैशासाठी, कोणी संसाराच्या समस्यांसाठी प्रार्थना करत असे। स्वामी समर्थ मात्र प्रत्येकाला त्यांच्या कर्मानुसार मार्गदर्शन देत। त्यांच्या दरबारात एक वेगळंच वातावरण असे। भजन, कीर्तन, मंत्रोच्चार आणि भक्तांची गर्दी। अशा गर्दीत एक भक्त दररोज शांतपणे यायचा। भक्ताची साधी भेट। तो भक्त गरीब होता। त्याच्याकडे स्वामींना देण्यासाठी मोठं दान किंवा भेट नव्हती, पण त्याचं मन मात्र शुद्ध होतं। तो दररोज स्वामींच्या चरणी नमन करून परत जायचा। न मागता, न आर्त विनंती करता, फक्त शांतपणे। एका दिवशी स्वामी समर्थांनी त्याला विचारलं, बाबा, रोज येतोस, पण काही मागत का नाहीस? तुला काही हवं नाही का? भक्त नम्रतेने उत्तरला, महाराज, मला तुमचं दर्शन मिळणं हेच माझं सर्वस्व आहे। बाकी गरजा तुम्हाला माहीतच आहेत। मी काही मागितलं नाही तरी तुम्ही मला योग्य ते द्याल, यावर माझा विश्वास आहे। स्वामी समर्थांचे दिव्य वचन। हे ऐकून स्वामी समर्थ आनंदित झाले। ते म्हणाले, जो भक्त काही मागता फक्त नमन करतो, त्याच्या आयुष्याची जबाबदारी मी स्वतः घेतो। हे वचन म्हणजे केवळ त्या भक्तासाठी नव्हे, तर सर्वांसाठी जीवनाचं ध्येय सांगणारं आहे। त्या क्षणापासून भक्ताच्या आयुष्यात हळूहळू बदल होऊ लागला। त्याच्या घरात समाधान, सुखशांती आणि श्रद्धेची संपन्नता येऊ लागली। खरी भक्ती म्हणजे काय? या कथेवरून आपल्या